तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढ्या वेळ पृथ्वी कुठं होता, तर त्याला आम्ही किचन मधून बॅन केला होता. वा 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 असं सगळे जेवायला सोबत बसून तुमचा रिव्ह्यू घेणार आहे आम्ही. एकदम छान. आता मी बनवताना पाहिले त्याच्यामुळे विश्वास बसतोय, नाहीतर विश्वास नाही बसत की तुम्ही बनवलंय म्हणून. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉग मध्ये, रोहिणी विनय ब्लॉग. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका विनय विलास जाधव. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर आपण तिच्या वेट लॉस वरती केला होता आणि त्यात मी सांगितलं पण होतं की आता मी कंटिन्यू ब्लॉग चालू करणार आहे. तर आता दुपार झाली आहे, तर पप्पांनी कामावरून येताना गावरान कोंबडा आणला होता. तर म्हटलं चला आपण जरा वेगळं काहीतरी रेसिपी ट्राय करू आणि त्याचाच ब्लॉग घेऊ. तर आधी सगळी तयारी केली आणि मग ब्लॉग चालू केलाय. तर आपण रोहिणी मॅडमला विचारूयात की त्यांनी काय तयारी केली. तर काय तयारी केली रोहिणी मॅडम, दाखवा. तर पहिलं तर पप्पाने आणलेलं चिकन तुम्ही पाहू शकता, 1 किलो चिकन आहे. त्याच्या मसाल्यासाठी आपण हे सगळं वाटण तयार करण्यासाठी साहित्य घेतलेले आहेत. तर 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टमाटे घेतलेले आहेत आणि 1 वाटी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वाटी मी खोबरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, हळद घेतली आहे, दालचिनी, लवंग, थोडेसे जिरं, त्याच्यानंतर धने घेतले आहेत, बारीक चिरलेला टमाटा, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण आणि आलं लसूणची पेस्ट. आपल्याला हे वाटण काळ्या मसाल्याचं करायचं आहे, कारण का विनूचं असं म्हणणं आहे की काळ्या मसाल्यातलं चिकन करायचं आज. तर आता हे सगळं तुम्हाला मी दाखवते कसं करायचं. आणि आपल्याला काळ्या मसाल्यातलं चिकन करून अजून काय करायचं? सुक्क पण करायचं आहे आणि ते चिकन, पण काळ्या मसाल्यातलंच करायचं आहे. तर खूप सुंदर अशी रेसिपी असणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर तुम्हाला आता मी दाखवते कसं करायचं. तर गाईज चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सोबत राहा आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. तर चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय आणि आता गॅस पेटवलाय आणि हे काय घेतलंय तू? मटका. तर या मटक्यामध्ये करणार आहे आपण चिकनचं रस्सा. तर आधी आळणी पाणी करून घेतोय. तर आता सगळं घेतलंय आपण इथं साहित्य आणि आता जरा तो मटका गरम व्हायला वेळ लागतो. तर आपण तो मटका गरम होईपर्यंत वाट बघूया. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण मटका गरम होतोय तोपर्यंत चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. तर रोहिणी मॅडम करतील. मगाशी सांगायचं राहिलं होतं तिचं, मीठ पण घेतलंय आपण. तर ह्याच्यात हळद मीठ टाकून आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं. तर मॅरिनेशन करून झालंय आपलं आणि आपला मटका पण गरम झालाय. तर त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट एवढं टाकायचे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा कांदा छान परतून घेऊ. तर गाईज आपला कांदा लाल खरपूस आपण भाजून घेतलाय. आता त्याच्यात आपण कढीपत्ता ऍड केलाय आणि आता टोमॅटो टाकायचंय. तर टोमॅटो पण टाकून आपण थोडंसं परतून घेऊ त्याला. आणि ह्याच्यात आपल्याला थोडी कोथिंबीर ऍड करायची आहे, कारण की त्याने चव चांगली येते. बरेच जण आळणी पाणी करताना कोथिंबीर ऍड करत नाही, वरतून टाकतात. पण असं कांदा टोमॅटो सोबत टाकली की त्याला टेस्ट अजून छान येते. तर यावर तुमचं मत काय? त्यावर माझं मत एवढंच आहे की खूप छान लागतं असं. आणि आता आपण टाकतोय आलं लसूणची पेस्ट. ओके, ती तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आपण 1.5 चमचा टाकली. ह्याच्याने सुद्धा आळणी पाणीला खूप छान चव येते. थोडस भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन ऍड ऍड करू, जे आपण इथं मॅरिनेट करून ठेवलेले. तर हे चांगलं आपण भाजून घेऊ.
आणि त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करूया. तर आता हे चांगलं भाजून घेतलंय. आता आपल्याला ह्यात चिकन ऍड करायचंय मॅरिनेट केलेलं. तर ह्यातलं आपण अर्धच चिकन टाकणार आहे, कारण की आपल्याला सुक्क पण करायचंय. बघ किती टाकू? हा बस. बस ना. ओके. तर आता हे चांगलं चिकन मिक्स करून घ्यायचे. तर आता आपण हे शिजायला लावलं इकडं, आणि इथं पाणी गरम करायला ठेवलंय. कारण की गार पाणी टाकलं तर ते उकळायला जास्त वेळ जाईल. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आपण गरम पाणीच टाकायचं कधी पण. वास तर मस्त सुटलाय बरं का. वास छान येतोय. आणि त्यात आपण प्लस पॉइंट मटक्यात करतोय. आणि सगळी रेसिपी आहे ही फक्त विनूनी सजेस्ट केली आहे. विनूची रेसिपी आहे ही. तर बघू आता ती कशी लागणार आहे आपल्याला. काळ्या मसाल्यातलं चिकन. आणि हे आपण म्हणजे मोस्टली आम्ही तरी बाहेरच खातो, पण आज म्हणलं घरी ट्राय करू, आणि पहिल्यांदाच करतोय काळ्या मसाल्यातलं घरी. तर चला आपण पुढं काय करणार आहे ते बघूया. तर आता हे आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचे. तर आपण त्याच्यावरती हे झाकण ठेवू, आणि पाणी आपण इकडं ठेवू, आणि हे मटका तिकडं ठेवू, आणि आपण इकडं तोपर्यंत वाफेवर शिजस तोपर्यंत आपण हा मसाला वाटून घेऊ, काळ्या वाटणाचा. तर त्याची रेसिपी आता आपण बघणार आहे. हे झाकण ठेवू त्याच्यावर. तर ते वाफेवर शिजतंय तोपर्यंत आता आपली जाळी कुठे? तर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. अशी गॅसवरती जाळी ठेवायची, आणि त्याच्यावरती हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर ही आपण जाळी ठेवली. आता त्याच्यावरती आपण कांदे भाजून घेणार आहे. तर आपण 2 कांदे आता भाजून घेतोय आता. परत हे 2, आणि परत 2 टोमॅटो, आणि हे खोबरं पण आपल्याला त्याच्यावरती गरम करून घ्यायचे. तर आपला कांदा पूर्णपणे भाजून झालाय. तर आपण तो काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी भाजून झाल्यानंतर आपल्याला या मिक्सरमध्ये बारीक करायच्यात, आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचे. तर आता आपण ठेवणार आहे या जाळीवरती टोमॅटो. तर आता मी हे 2 टोमॅटो टाकतो ह्याच्यावरती गरम करायला. तर आपले टोमॅटो गरम होईपर्यंत आपण हे गरम करायला पाणी ठेवलं होतं. आता हे वाफेवरती जवळपास अर्ध्याच्या वर शिजलंय. तर आपल्याला हे गरम पाणी आता त्या मटक्यामध्ये टाकायचे. तर रोहिणी मॅडम ते टाकतात बाई. हळू. तर तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तुम्ही तेवढ्या हिशोबाने गरम पाणी ऍड करू शकता. आणि आता आपल्याला हे परत थोडस मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवायचे. ओके. तर तोपर्यंत हे मी पलटी मारतो. पाणी एवढं बस का? बघ ना तुझ्या हिशोबाने. आपल्याला रस्सा किती पाहिजे ना त्या हिशोबाने पाणी घे. आपली साधारण 7-8 माणसं खाणार आहेत. 7-8 माणसं आहे, मग टाका अजून थोडस. तसं पण त्यातलं थोडं आटवायचंय आपल्याला. ओके. तर चला आता टोमॅटो भाजून घेतो, आणि पाणी पण तयार होईल आपलं एक 10-15 मिनिटात. 10-15 मिनिटं म्हणजे 15-20 मिनिटं तरी लागतील, कारण की गावरान कोंबडा असल्यामुळे शिजायला वेळ लागतो. पण तो तसा पण आपण अर्धा शिजून घेतलाय. आणि टोमॅटो आपली भाजून झाल्यावर आपल्याला ही खोबऱ्याची वाटी भाजायची. आपण कांदा तोपर्यंत थंड होतोय, त्यानंतर आपण त्याला बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. हा, तर ते झाकून घे तोपर्यंत. तर आपला टोमॅटो आता भाजून झालाय, तर तो काढून घेतात ते रोहिणी मॅडम. आणि आता आपल्याला हे खोबऱ्याची वाटी ती पूर्ण, हे जसं आपण काळं करून घेतलंय पूर्ण, तसंच ही खोबऱ्याची वाटी ह्याला वेळ जाणार आहे. तर तोपर्यंत आपण वेट करूया.
तर आपलं खोबरं पण ऑलमोस्ट म्हणजे भाजत आलंय. तोपर्यंत आपण हे कांदे जे मगाशी भाजून घेतलेत आणि टोमॅटो ते बारीक करून घ्यायचेत आणि मग हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर मित्रांनो, आता आपण जो भाजलेला कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे सगळं आपण बारीक करून घेतले आणि आता आपण बनवतोय गरम मसाला म्हणजे भाजून घेतोय. तर हे आपण टाकलेत आता धने, लवंग आणि दालचिनी आणि ह्याच्यात आपल्याला तीळ टाकायचे, जिरे पण टाकले जिरे पण टाकले ह्याच्यात आणि हे तीळ टाकायचे आणि हे फक्त आपल्याला 1-1.5 मिनिट आपल्याला असं थोडस नॉर्मल भाजून घ्यायचं. तर आता आपल्याला वाटणाची सगळी सामग्री तयार आहे. हा भाजलेला मसाला, गरम मसाला आपण ह्याच्यात ऍड करणार आहे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे पण आपण त्यात टाकणार आहे आणि आता आपण हे सगळं बारीक करून घेऊ. त्यानंतर आपला मसाला तयार होईल. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढा वेळ पृथ्वी कुठं होता, तर त्याला आम्ही किचन मधून बॅन केला होता. तर तो लय त्रास देतो त्याला, त्यामुळे त्याला मम्मीकडे ठेवलं होतं आणि तो आता राहत नाही. त्याच्यामुळं मग तो मम्मी पप्पा, मम्मी डॅडी करत होता म्हणून मम्मीने आणले आता त्याला. म्हणून आता तो पण आलाय आमच्या सोबत स्वयंपाक करायला. डिंग डिंग टक्कर द्या टक्कर द्या टक्कर द्या टक लागलं लागलं लागलं. तर चला आता आपण वाटण बारीक करून घेतलंय. तर हे आपलं वाटण आहे ते काळं आहे कारण की आपण काळ्या मसाल्यात करतोय त्यामुळे ते काळं झाले. तर चला आता बघूयात आपण पुढं काय करणार आहे ते. तर गाईज आपलं आळणी पाणी तयार झालंय आणि आपण हे जे वाटण आपण वाटलंय तर आता आपल्याला द्यायची फोडणी म्हणजे रश्श्याला चिकनच्या. तर आपण या मटक्यातून आळणी पाणी काढून घेतलंय. तर ह्यात टाकायचे आपल्याला तेल. तर सगळ्यात पहिलं आपण तेल टाकून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे ही मिरची पावडर आणि हा घरचा मसाला आहे. तर ह्याच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला पण यूज करू शकता. तर आता तेल थोडंसं गरम होऊ द्या. त्यानंतर आपण हा मसाला ऍड करू, तो परतून घेऊ आणि त्यानंतर आपण हे वाटण जे तयार केले ते ऍड करूया. तर तेलाला उकळी आली आहे तर आपण हे घरचा मसाला आणि मिरची पावडर ऍड करू त्याच्यात. आता हे चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला. तेलात चटणी ह्यासाठी टाकायची, कट येतो छानपैकी ह्याचा, म्हणजे म्हणजे लाल. तर्री येते. हम्म. असा मसाला म्हणजे तेलात मसाला परतला की तर्री येते त्याला. हा, तर ज्यांना कोणाला तिखट खायचं असेल तर तुम्ही तेलात असा मसाला परतून घ्या आधी. मग हा काळा आता आपण हा काळा मसाला तुम्हाला जेवढं घट्ट पातळ जसं तुम्हाला करायचंय. आता हाच मसाला आपल्याला सुक्क करायला पण वापरायचा आहे. तर आपण हा एवढा अर्धा टाकून घेऊ याच्यात आणि मस्त 1-2 मिनिटं परतून घेऊ. मस्त आणि लाल हा लालसर दिस आणि ह्याला पाणी सुटून ते सुकलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे. तर आपला मसाला मस्त परतून झालाय. आता त्यात आपल्याला हे आळणी पाणी आणि त्यात चिकन त्यातच आहे तर हे टाकायचे आता आपल्याला. तर आपण ह्याच्यात पीस टाकून जरा मसाल्यात थोडे फ्राय केलेत आणि आता आपल्याला हे आळणी पाणी त्याच्यात पूर्ण ओतून द्यायचं. हळू टाक बाळा. बस का? जास्त जात का? नाही, ते पण टाकू. म्हणजे बघू जरा पूर्ण. जजमेंट बघू. तर ठीक आहे. आता त्याला चांगली उकळी येऊ दे, आटू दे थोडस. मग हे राहिलेलं पाणी पण आपण टाकून देऊ आणि एक 10-15 मिनिटं उकळी आल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून आपला काळा रस्सा तयार. आणि ही मस्त तरी बघा, रोहिणी मॅडमने सांगितलं होतं की तरी येईल
तेलात मसाला तेलात मसाला फ्राय केल्यावरती तर ती आलेली आहे. तर ज्यांना कोणाला आवडती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर चलो ब्लॉग कंटिन्यू करा. तर आपण आता सुक्क जे करणार आहे चिकनचं काळ्या मसाल्यातलं, तर त्याची तयारी करून घेतली सगळी. इथं मस्त कुकर लावलाय आणि रश्श्याला चांगली उकळी फुटली आहे. तर कमेंट करून सांगा कसं दिसतंय. दिसतानाच ते चांगलं दिसतंय त्यामुळे ते टेस्टी झालंच असणार आहे. तर आता आपण पहिले याच्यात तेल टाकून घेऊ. तर तेल टाकले. तेल आपलं गरम झालं की आपण कांदा, टोमॅटो आणि मसाले त्याच्यात मस्त भाजून घेऊ. तर कांदा थोडासा लाल खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपला कांदा खरपूस भाजून झालाय. तर आपण त्याच्यात आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो ऍड करू. वास तर लय भारी सुटला. तिकडचं आपलं झालंय ना रस्सा. आता ह्याच्यात आता कोथिंबीर. त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ वरून आणि मिक्स करून घ्या एकदा आणि झाकण ठेवून तो गॅस बंद करून टाक. वाव, छान झालंय ना? हा, नाद झाले नाद. नाद म्हणजे बघूनच असं वाटते की लय भारी झालंय आणि पहिल्यांदा ट्राय केले आपण घरी. तर हे आपलं चिकनचा रस्सा काळ्या मसाल्यातला झालाय. आता आपण त्याचा गॅस बंद करतोय आणि इकडं सुक्क करतोय आपण. तर ह्याच्यात आपण कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट एवढं टाकलंय आणि इथं लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला पावडर आणि घरचा मसाला एवढं घेतलंय. हे टाकायचं आपल्याला त्यात. आणि काळा मसाला हा परतून झालं. मी तेवढं भारी भारी कुठून शिकलोय. कोल्हापूर. आधी माहिती असतं तर तुलाच पाठव सांगितलं असतं रोज कर, पण नाही. बरे वाटण टाकते सोबतच परतून घे. तेच वाटण टाकले काळा मसाला. हा, तर हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं मॅरिनेट केलेलं मगाचं चिकन हे आपल्याला त्यात ऍड करायचे. तर आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपण मस्त भाजून घेतलाय. आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्यात ऍड करतोय आणि हे आपण चिकन सुक्क बनवतोय. आता हे मस्त हलवून घ्यायचंय आपल्याला. तर आपण आता चिकनला पाणी सुटून देऊ आणि त्याच्यावरती आपण एक ताट ठेवू आणि त्याच्यावरती पण पाणी गरम करायला ठेवू. म्हणजे खाली आपलं चिकन गॅसला म्हणजे कुकरला लागणार नाही. तर त्याच्यासाठी आपण हे वरती पाणी ठेवलंय ताटात. तर चलो, आणि आपलं हे मटक्यात मस्तपैकी काळ्या रश्श्यातलं चिकन रस्सा रेडी आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. झाल्यानंतर आपण सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊ फॅमिलीचे, कसं झाले काय झाले. तर भरपूर वेळ झालं मी तुम्हाला किचनच दाखवतोय. तर माझा फेस पण बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर चलो. तर चिकनला मस्त पाणी सुटलंय. आता आपण कुकरचं झाकण लावू आणि एक 2 किंवा 3 शिट्ट्या घेऊ, कारण ही गावरान शिजायला टाइम लागतो. तर फायनली चिकन सुक्क तयार झाले. आता आपण कुकर ऑन करतो. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. आता नाही असं काही नाही, बोलू शकता तुम्ही. व्हिडिओ एक नंबर आहे.
आणि हे बघा बाहेर फिरून आलाय आमचा डंपू. हे डंपी आहे, कुठे गेलता आम्हाला सोडून? वा 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 असं सगळे जेवायला सोबत बसून तुमचा रिव्ह्यू घेणार आहे आम्ही, कसं झालंय ते. तर खरं खरं अपेक्षित उत्तर आहे. तर त्याच्यात काय काळा मसाल्यातलं चिकनचा रस्सा आणि हे सुक्क. पृथ्वी तर मित्रांनो 10 वाजून 28 मिनिटं झाली. संध्याकाळची. तर आता आम्ही सगळे बसतोय जेवायला. इथं आमचा पृथ्वी बसलाय, इकडे मम्मी, तिकडे प्रीती, इकडे पप्पा आणि इथे मी. तर आता आम्ही जेवायला घेतले. मी तर मग टेस्ट केले सगळे. आता पप्पांचं जेवण चालू आहे आणि बाकी सगळे घेतात ते. तर आपण रिव्ह्यू घेऊ की आपला स्वयंपाक कसा झाला ते. तर त्यासाठी आधी खाऊन होऊ दे त्यांना, त्याच्यानंतर आपण विचार सोबत. तर पप्पा कसं झालंय जेवण? एकदम छान. आता मी बनवताना पाहिले त्याच्यामुळे विश्वास बसतोय, नाहीतर विश्वास नाही बसत की तुम्ही बनवलंय म्हणून. एकदम छान छान. रस्सा बी छान झालाय आणि सुक्क पण छान झालंय. मस्त झालंय जेवण. खूप छान झालं. खूप छान तुला कसं झालं. वाटतंय? मी केलंय, मी तर चांगलंच म्हणेन, पण खरंच चांगलं झालं. ए, तुझी नवीन मिसळ काहीतरी काळ्या मसाल्यात, नवीन काहीतरी काळ्या मसाल्यात. खूप छान झालं. मी पण खाल्लं. खूप म्हणजे खूप छान झालं. वेगळंच काहीतरी, म्हणजे पहिल्यांदा खाल्ल्याने वाटतंय. टेस्ट वेगळी आली. चला जेवण झाल्यानंतर भेटू, ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो फायनली सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळ्यांना खरंच खूप आवडलं. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.